नमस्कार, ध्रुव IAS मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण रिझर्व्ह बँकेचा भाग 2 अभ्यासतोय. मागच्या भागामध्ये आपण रिझर्व्ह बँकेची रचना समजावून घेतली. अगदी स्थापनेपासून हेल्टनिंग कमिशनपासून सर्व आपण अभ्यास केला रिझर्व्ह बँकेचा आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना, तिचे कायदे यांचा आपण मागच्या भागामध्ये अभ्यास केला. शिवाय आपण रिझर्व्ह बँकेची रचना समजावून घ्यायला सुरुवात केली होती मागच्या भागामध्ये. त्याच्यानंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यासलं की रिझर्व्ह बँकेचे जे सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास यांच्याविषयी अभ्यास केला. या भागामध्ये आपण रिझर्व्ह बँकेच्या रचनेमधील डेप्युटी गव्हर्नरांचा अभ्यास करणार आहोत. रिझर्व्ह बँकेच्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर लगेच सुरुवात करूयात. आपण म्हणतो डेप्युटी गव्हर्नर. डेप्युटी गव्हर्नर पहा, सध्याचे रिझर्व्ह बँकेचा जर तुम्ही विचार केला तर हे 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. सुरुवातीला विचार करा, या डेप्युटी गव्हर्नरांची नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते. आपल्याला सांगता येईल कलम 8(1)(a) या कलमानुसार यांची नेमणूक केली जाते. या डेप्युटी गव्हर्नर जे आहेत यांची नेमणूक कोण नेमणूक करतं? भारत सरकार यांची नेमणूक करतं. भारत सरकार मार्फत यांची नेमणूक केली जाते. कमाल किती डेप्युटी गव्हर्नर नेमले जाऊ शकतात? 4. जास्तीत जास्त 4 डेप्युटी गव्हर्नर नेमले जाऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे 4 डेप्युटी गव्हर्नर नेमले जातात त्यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. काय की 2 डेप्युटी गव्हर्नर जे आहे ते RBIच्या स्टाफमधून निवडले जातात. कशी रचना आहे पहा, याच्यामधून 2 हे जे 4 आहेत यापैकी 2 RBI स्टाफमधून निवडले जातात. RBI स्टाफ 2 RBI स्टाफमधून निवडले जातात. एक सार्वजनिक क्षेत्रामधील बँकेचा अध्यक्ष असतो. आपण म्हणूयात हे 2 झाले. आणखी एक डेप्युटी गव्हर्नर कोण असेल? सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा अध्यक्ष असतो. एक डेप्युटी गव्हर्नर सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा अध्यक्ष. कशी रचना असते या 4 डेप्युटी गव्हर्नरांची? एक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा अध्यक्ष असेल आणि एक अर्थतज्ञ असेल. आपण म्हणूया त्या ठिकाणी एक अर्थतज्ञ. तर हे 4 डेप्युटी गव्हर्नर, 4 मधले 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्टाफमधून येतील. एक अर्थतज्ञ असेल, एक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा अध्यक्ष असेल. अशा प्रकारे 4. अलीकडच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विचार केला तर हा अर्थतज्ञ जो आहे त्याची आणि सरकार या दोघांचं थोडंसं बिनसतं आहे. कारण जे अर्थतज्ञ म्हणून नेमणूक झाली आहे गेल्या काही वर्षांमध्ये, तर त्यांच्या आणि सरकारचे खटके उडल्यामुळे ते लोक राजीनामा देत आहेत. उदाहरणार्थ उर्जित पटेल किंवा आणखी आपल्याला अशी काही उदाहरणं सांगता येतील की या ठिकाणी जे अर्थतज्ञ डेप्युटी गव्हर्नर म्हणून घेतले जात आहेत ते आणि पुढे जर ते रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष बनले तर त्यांचा आणि सरकार यांच्या दोघांमध्ये मग काही गोष्टींविषयी एकमत होऊ शकत नाही आणि मग ते राजीनामा देताना दिसत आहेत. मग त्याच्याविषयी सरकारनं काय केलं आहे की हा अर्थतज्ञ जो नेमला जात होता तर आता RBI स्टाफमधूनच हा एक या ठिकाणी 3री जागासुद्धा भरली जाते. प्रत्यक्षात असं आहे. पण आपल्याला जे सांगितलं जातं आहे की या 4 जणांची रचना कशी आहे तर 2 RBI स्टाफमधून एक अर्थतज्ञ असेल आणि एक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा अध्यक्ष असेल. अशा प्रकारे आता आपल्याला विचार करायचा की कोण कोण आहेत हे 4 जण. तर याच्यामध्ये T रविशंकर आहेत. हे T रविशंकर 2021 पासून आहेत. 2021 पासून डेप्युटी गव्हर्नर आहे. बाकीचे 3 जे आहेत ना ते 2023 पासून आहेत. आता स्वामीनाथन असं आपण त्यांना म्हणतो, हे 23 पासून आहेत. जे स्वामीनाथन हे 2023 पासून आहेत. पहा 2023 पासून. उरलेले 2 हे कोणकोणते आहेत पहा, राजेश्वर राव आहेत आणि मायकेल पात्रा आहेत. या दोघांचा जर विचार केला तर यांचे दोघांचे डेप्युटी गव्हर्नर पदाची 2री टर्म आहे. आता 2023 पासून यांची पुनर्नेमणूक झाली आहे डेप्युटी गव्हर्नरपदी. 2रा कार्यकाळ यांचा चालू आहे. हे आहेत राजेश्वर राव, यांचं नाव आहे राजेश्वर
राजेश्वरराव हे आहेत राजेश्वरराव, आणि ते मायकेल पात्रा यांना तर आपण ओळखतोच, मायकेल पात्रा. मायकेल पात्रा हे या दोघांची 2023 मध्ये पुनर्नेमणूक झाली आहे. याच्या अगोदर पण हे डेप्युटी गव्हर्नर होते आणि आता पुन्हा आणखी डेप्युटी गव्हर्नर म्हणून यांची पुनर्नेमणूक झालेली दिसते. सलग दुसरा कार्यकाळ चालू आहे. मग आपल्याला असं विचारतील की 4 डेप्युटी गव्हर्नरांपैकी सलग दुसरा कार्यकाळ चालू असणारे डेप्युटी गव्हर्नर सध्या कोण आहेत? कोण आहेत? राजेश्वरराव, मायकेल पात्रा. सलग दुसरा कार्यकाळ यांचा चालू आहे. 2023 मध्ये नव्याने नेमणूक झाली जे स्वामीनाथन यांचे, आणि टी रविशंकर हे 2021 पासूनचे डेप्युटी गव्हर्नर आहे. लक्षात आलं? डेप्युटी गव्हर्नर. तर अशा प्रकारे मग ह्या 4 डेप्युटी गव्हर्नरांचा आपल्याला विचार करावा लागतो. हेच फक्त जुने राहिलेत, बाकीचे 23 मधले आहेत आणि या दोघांची पुनर्नेमणूक झाली आहे. लक्षात ठेवायचं, टी रविशंकर, जे स्वामीनाथन, राजेश्वरराव, मायकेल पात्रा. मग आपण त्याची रचना पाहिली. 8.1 नुसार यांची रचना भारत सरकार नेमणूक करतं. 4 असतात, जास्तीत जास्त 2 रिझर्व्ह बँकेच्या स्टाफमधून निवडले जातात, 1 अर्थतज्ञ असतो आणि 1 सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा अध्यक्ष असतो. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण रिझर्व्ह बँकेचा पुढचा टप्पा अभ्यासूयात. पुढच्यामध्ये आपल्याला अभ्यासता येईल की रिझर्व्ह बँकेची 4 स्थानिक मंडळं कोणकोणत्या ठिकाणी. आता 4 शहरं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलीत आणि ती शहरांची ही काही वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यावरून आपल्याला ओळखता येईल. मग हे 4 स्थानिक मंडळ जे आहेत ते कोणकोणत्या ठिकाणी आहेत? पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे, पूर्वेला आहे आणि आपल्याला सांगता येईल दक्षिणेला आहे. हे कोणतं आहे तुम्हाला लगेच ओळखता येईल. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मुंबई. दुसरं हे तुम्हाला लगेच ओळखता येईल कुठलं आहे? दिल्ली आहे. पण ठीक आहे, आधी आपण शहरं बघूयात. दिल्ली हे ओळखा कोणता? या ठिकाणी कोलकाता आहे. कोलकाता. 4 स्थानिक मंडळ कोणत्या शहरामध्ये आहेत रिझर्व्ह बँकेची? आणि शेवटचं दक्षिणेकडचं चेन्नई. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की 4 स्थानिक मंडळ आहेत. रिझर्व्ह बँकेचे स्थानिक मंडळ किती? 4. त्यांची मुख्यालय कुठं कुठं आहेत? मुंबईला आहे, दिल्लीला आहे, कोलकात्याला आहे, चेन्नई. यांचे भाग पाडले. म्हणजे पश्चिम मुख्यालय हे आहे, पश्चिम मुख्यालय आहे. दिल्लीचा जर विचार केला तर ते उत्तर मुख्यालय, उत्तरेकडचं उत्तर. कोलकात्याचा विचार केला तर पूर्व आणि या ठिकाणी दक्षिण. लक्षात आलं? 4 स्थानिक मंडळ, पश्चिम मुंबई, उत्तर दिल्ली, पूर्व कोलकाता, दक्षिण चेन्नई. 4 स्थानिक मंडळ. यांना आपण लोकल बोर्ड्स असं म्हणतो. लोकल बोर्ड्स, स्थानिक मंडळ म्हणजे रिझर्व्ह बँकेची लोकल बोर्ड्स कोणती आहेत? लक्षात आलं? किती सोपं आहे पहा. तर हे कुठे कुठे मुख्यालय आहेत हे आपल्याला विचारलं जातं. आता थोडंसं असा विचार केला की 4 मुख्यालय आपण अभ्यासली, यांचं प्रमुख कार्य कोणतं असतं? आता यांचं प्रमुख कार्य हे असतं, आपण पाहिलं की मुंबईला आहे, दिल्लीला आहे, कोलकात्याला आहे, चेन्नईला आहे. तर त्या ठिकाणची जी वित्तीय यंत्रणा आहे, या सर्व ठिकाणची, या ठिकाणची स्थानिक ठिकाणची असणारी वित्तीय यंत्रणा, या वित्तीय यंत्रणेचं यांनी नियमन करायचं. त्या ठिकाणच्या वित्तीय यंत्रणेचं नियमन करायचं आहे. म्हणजे पश्चिमेकडील भागाचं, उत्तरेकडील भागाचं, पूर्वेकडील भागाचं, दक्षिणेकडील भागाचं, तशा प्रकारे ह्यांनी काय करायचं? त्या ठिकाणच्या वित्तीय यंत्रणेचं नियमन करण्याचं काम या मंडळांकडे आहे, 4 स्थानिक मंडळाकडे. म्हणजे थोडक्यात या 4 स्थानिक ज्या भाग आहेत त्याच्या त्यांनी गरजा ओळखायच्या, वित्तीय गरजा ओळखायच्या आणि त्यानुसार काम करायचं. या 4 ठिकाणच्या, 4 भागांच्या वित्तीय गरजा ओळखून, स्थानिक वित्तीय गरजा ओळखून त्यांनी काम करायचं. हे काम आहे रिझर्व्ह बँकेच्या 4 स्थानिक मंडळाचं, ज्यांना आपण लोकल बोर्ड्स असं म्हणतो. पश्चिम मंडळाचा जर आता विचार केला त्याचं अध्यक्षपद रिक्त आहे. उत्तरेचा जर विचार केला त्याचे अध्यक्ष रेवती अय्यर आहेत. आपल्या या ठिकाणी सांगता येईल रेवती अय्यर.
रेवती अय्यर हे याचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी पद रिक्त आहे. पूर्वेचा विचार केला तर स्थान आपण म्हटलं कोलकाता आहे. मग त्याचे अध्यक्ष सुनील चतुर्वेदी आहेत. सुनील चतुर्वेदी आणि चेन्नई हे पद रिक्त आहे अध्यक्षाचं. तशा प्रकारे 4 स्थानिक मंडळाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. लक्षात येईल 4 स्थानिक मंडळ. आता आपण पुढचा अभ्यास करणार आहोत. ही 4 स्थानिक मंडळं समजावून घेतल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठका कशा पार पडतात याचा आपल्याला विचार करायचा आहे. संचालक मंडळाच्या बैठका. आता या ठिकाणी आपण डेप्युटी गव्हर्नर अभ्यासले. त्या ठिकाणीच आपण थोडंसं संचालक मंडळाच्या बैठका कसा पार पडतात याचा विचार करूया. संचालक मंडळाच्या बैठकांचा जर विचार केला तर वर्षभरामधून किती बैठका झाल्या पाहिजेत ही एक अट आहे. ते महत्त्वाचं आहे आणि ती अट जर आपण विचार केला तर या ठिकाणी याविषयी विचार करता येतो आपल्याला. सुरुवातीला विचार करा की मध्यवर्ती संचालक मंडळाअंतर्गत येणारी ही कार्यकारी मंडळ. हे पहा, मध्यवर्ती संचालक मंडळाअंतर्गत येणारी कार्यकारी मंडळ. मग मध्यवर्ती संचालक मंडळाच्या बैठकी किमान बैठकी किती होतात हे पण लक्षात ठेवा. किमान बैठकांचा विचार केला मध्यवर्ती संचालक मंडळाच्या तर किमान बैठकी 6 होतात. पहिली गोष्ट हे मध्यवर्ती संचालक मंडळाअंतर्गत आपण म्हणतो, पण मध्यवर्ती संचालक मंडळाच्या किमान बैठकी किती होतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं. किती बैठका होतात? 6. याशिवाय आणखी एक अट आहे, प्रत्येक तिमाहीला एक बैठक झाली पाहिजे. प्रत्येक तिमाही किती झाली पाहिजे? एक बैठक तरी झालीच पाहिजे. तशा प्रकारे 3 महिन्यात तर झालीच पाहिजे. एकूण बैठकी किमान किती झाल्या पाहिजे? 6 पाहिजे. आणि रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या कलमानुसार या बैठकी होतात याचा जर विचार केला तर कलम 13 नुसार या बैठकी होतात. कलम 13 नुसार. आता तुमच्या लक्षात आलं असेल की संचालक मंडळाच्या किमान किती बैठका होणं गरजेचं असतं असं तुम्हाला विचारलं तर किमान 6 बैठका होणं गरजेचं आहे. प्रत्येक तिमाहीला एक बैठक झालीच पाहिजे आणि इतर वेळांमध्ये 2 बैठकी. आणि या ज्या बैठकी होतात कोणत्या कलमानुसार तर कलम 13 नुसार बैठकी होतात. मग मध्यवर्ती संचालक मंडळामध्ये कार्यरत समित्या किती? या 3 कार्यरत समित्या कोणत्या आहेत? मध्यवर्ती मंडळ समिती, वित्तीय पर्यवेक्षण मंडळ, देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ. आता या 3ही मंडळाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. प्रत्येक मंडळ आपल्याला अभ्यासावं लागेल. कोणकोणती मंडळ आहेत अगोदर लक्षामध्ये ठेवायचे? मध्यवर्ती मंडळ समिती, वित्तीय पर्यवेक्षण मंडळ, देणी व निरसन नियमन आणि पर्यवेक्षण मंडळ. आता एका मंडळाचा अभ्यास करायला आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला घेऊयात या ठिकाणी मध्यवर्ती मंडळ समिती CCB. हे पहा, मध्यवर्ती मंडळ समिती याचा विचार करू. कशा प्रकारे याची रचना आहे? आपण CCB म्हणतोय. म्हणजे काय? कमिटी ऑफ द सेंट्रल बोर्ड म्हणजे CCB. लक्षात आलं? कमिटी ऑफ द सेंट्रल बोर्ड. या ठिकाणी पहा, कमिटी ऑफ द सेंट्रल बोर्ड म्हणजे मध्यवर्ती मंडळ समिती. आता याच्याविषयी आपण रचना पाहूयात. सुरुवातीला विचार करा कोणत्या कायद्यान्वये या मंडळ समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मग आपल्याला उत्तर मिळतं या मंडळ समितीची स्थापना झाली आहे 1934चा ॲक्ट, 1934चा कायदा. या कायद्यान्वये या CCBची किंवा मध्यवर्ती मंडळ समितीची स्थापना झाली आहे. त्याच्यानंतर या समितीची निर्मिती कधी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 1935 मध्ये निर्मिती झालेली दिसते CCBची. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला मध्यवर्ती मंडळ समितीबद्दल माहिती असली पाहिजे की याचे सदस्य कोण असतात. याच्या सदस्याचा जर विचार केला तर गव्हर्नर आणि इतर सदस्य, गव्हर्नर व इतर असे आपल्याला माहिती दिली आहे. याचे सदस्य कोण असतात? हे सदस्य असतात. मग 1934च्या कायद्यानुसार याची स्थापना, 1935 मध्ये निर्मिती आणि त्याचे सदस्य कोण असतात तर गव्हर्नर आणि इतर लोक असतात. समितीची स्थापना कोण करतं? आता ही जी निर्मिती केली आहे ही निर्मिती कोणामार्फत केली जाते याचा आपण विचार करा. या निर्मितीचा जर तुम्ही विचार केला निर्मिती गव्हर्नर करतो.
निर्मिती कोणामार्फत केली जाईल? गव्हर्नर मार्फत या मंडळ समितीची निर्मिती केली जाते. आता या मंडळ समितीचं काम काय असतं याचा जर तुम्ही विचार केला तर हे लेख्यांचा आढावा घेणं, जे ऑडिट आहे ते ऑडिट पाहणं किंवा लेख्यांचा आढावा असं आपल्याला म्हणतात. कार्य काय? लेख्यांचा आढावा. हे पण लक्षात ठेवायचं. कामाच्या आधारावर एखादा विधान विचारते, लेख्यांचा आढावा घेणं. आता हा लेख्यांचा आढावा घेतला जातो तो दोन प्रकारे, दोन प्रकारच्या कामकाजांचा लेखांचा आढावा घेतला जातो. एक चालू कामकाजाचा आणि एक आठवड्याची लेखे. दोन प्रकारची लेख्यांचा आढावा घेतला जातो. कोणत्या दोन प्रकारच्या? चालू कामकाज, चालू कामकाज आणि आठवड्याचं कामकाज, आठवडा कामकाज. या दोन्हींच्या लेख्यांचा आढावा घेण्याचं काम करते मध्यवर्ती मंडळ समिती. की चालू कामकाजाचे लेखे कसे आहेत, आठवड्याचं कामकाज जे झालंय त्याचे लेखे हे पाहणं या मध्यवर्ती मंडळ समितीचं काम आहे. समितीची बैठक कधी होते? दर आठवड्याला बैठक होते. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येत आहे बैठक दर आठवडा. दर आठवड्याच्या कोणत्या दिवशी बैठक होते याचा जर तुम्ही विचार केला तर सहसा याची बैठक बुधवारी होते. ही जी दर आठवड्याला बैठक होते ती बुधवारी बैठक होते. दर आठवड्याच्या बुधवारी, सहसा दर आठवड्याच्या बुधवारी बैठक होते. आता याच्यामध्ये या मध्यवर्ती मंडळ समितीची बैठक होते त्याच्यामध्ये कोणत्या बाबींवरती चर्चा होते याचा जर तुम्ही विचार केला की त्याच्यामध्ये अशी चर्चा केली जाते की अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे, रिझर्व्ह बँकेचं जे चालू कामकाज आहे त्याच्याविषयी चर्चा केली जाते आणि हे जे लेखे आहेत आठवड्याचे लेखे याविषयी चर्चा या बैठकीमध्ये केली जाते. अशा प्रकारे मध्यवर्ती मंडळ समिती असते. किती सोपी आहे पहा. सुरुवातीला विचार करायचा आहे कोणत्या कायद्यानुसार स्थापना होते? 1934च्या कायद्यानुसार. स्थापना कधी झाली? 1935 मध्ये. निर्मिती 1935 मध्ये. कोणी निर्मिती केली? गव्हर्नर यांनी निर्मिती केली. याच्यात सदस्य कोण असतात? गव्हर्नर आणि इतर हे सदस्य असतात. ही समिती कशाबद्दल कार्य करते? लेखांचा आढावा घेते, ऑडिट करते. कशाचं? चालू कामकाज आणि आठवड्याचं कामकाज. त्याच्यानंतर बैठक कधी होते? दर आठवड्याला होते, बुधवारी बैठक होते असं आपण विचार केलेला होता. आणि या बैठकीमध्ये कशाविषयी चर्चा केली जात आहे? अर्थव्यवस्थेची स्थिती, रिझर्व्ह बँकेचं चालू कामकाज आणि आठवड्यांचे लेखे याबद्दल चर्चा केली जाते. अशा प्रकारे मध्यवर्ती मंडळ समिती आहे. यानंतर आपण पुढच्या मंडळाचा विचार करूयात. आपण या ठिकाणी 3 मंडळं पाहिली होती. हे पहा, मध्यवर्ती मंडळ समिती आपण अभ्यासलं. मध्यवर्ती मंडळ समितीबद्दल आपण विचार केला, सर्व माहिती समजली आपल्याला. त्याच्यानंतर आता आपण पुढचं मंडळ अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ. आता वित्तीय पर्यवेक्षण मंडळ काय आहे त्याचा आपण विचार करूयात. हे पहा, वित्तीय पर्यवेक्षण मंडळ. वित्तीय पर्यवेक्षण मंडळाचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला BFS असं दिसतंय. ते त्याचं इंग्रजी नावाचं संक्षिप्त रूप आहे. त्याला म्हटलं जातं द बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजन. द बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजन हे लक्षात ठेवायचं BFSच्या बाबतीमध्ये. त्याचा लॉंग फॉर्म आणि महत्त्वाचा आहे, इंग्लिशमधलं लॉंग फॉर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वित्तीय पर्यवेक्षण मंडळ असं याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा कोणत्या कायद्यानुसार या मंडळाची स्थापना झाली? 1934च्या कायद्यानुसार, 1934 ॲक्ट. 1934च्या कायद्यानुसार याची स्थापना झाली आहे. त्याच्यानंतर कधी याची निर्मिती करण्यात आली? 1994 पासून, 1994 पासून हे मंडळ कार्यरत आहे. म्हणजे कधीपासून कार्यरत आहे? 1994 पासून कार्यरत आहे. त्याच्यानंतर या मंडळाचं प्रमुख कार्य काय आहे? या मंडळाचं प्रमुख कार्य आहे वित्तीय बाजाराचं पर्यवेक्षण करायचं आहे. फायनान्शियल मार्केट जे आहे त्या मार्केटचं पर्यवेक्षण करायचं, सुपरविजन करण्याचं काम हे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ पार पाडतं. आपण वित्तीय बाजार पाहिला का? मग त्या वित्तीय बाजाराचं पर्यवेक्षण कोणत्या मंडळामार्फत केलं जातं? रिझर्व्ह बँकेचं कोणतं मंडळ अशा प्रकारचं सुपरविजन करतं? तर वित्तीय पर्यवेक्षण मंडळ. लक्षात आलं? आपण या ठिकाणी म्हणूयात त्याचा उद्देश काय आहे, काम काय आहे? वित्तीय बाजाराचे पर्यवेक्षण करायचं, सुपरविजन करायचं. वित्तीय बाजाराचं पर्यवेक्षण म्हणजे सुपरविजन करणे हे याचं काम आहे.
त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की याचे अध्यक्ष कोण असतात. अध्यक्षांचा जर तुम्ही विचार केला तर याचे अध्यक्ष असतात गव्हर्नर. याचे अध्यक्ष गव्हर्नर असतात, हे लक्षात ठेवायचं. अध्यक्ष कोण असतात? गव्हर्नर असतात. उपाध्यक्ष कोण असतात? उपाध्यक्षांचा जर तुम्ही विचार केला तर आपण म्हटलं होतं 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. या ठिकाणी आपण म्हणूयात उपाध्यक्ष कोण असतात? 4 डेप्युटी गव्हर्नर पैकी एक डेप्युटी गव्हर्नर हे उपाध्यक्ष असतं. या 4 पैकी एक डेप्युटी गव्हर्नर याचा उपाध्यक्ष असतो. लक्षात आलं? रचना कशी? अध्यक्ष आपण म्हटलं गव्हर्नर आहेत, उपाध्यक्ष 4 डेप्युटी गव्हर्नरांपैकी एक डेप्युटी गव्हर्नर या वित्तीय पर्यवेक्षण मंडळाचा उपाध्यक्ष असतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. मंडळाची बैठक कधी होते? आता मंडळाच्या बैठकीचा जर तुम्ही विचार केला तर मंडळाची बैठक महिन्यातून एकदा, महिन्यातून एकदा बैठक. महिन्यातून किती वेळा बैठक होत आहे? तर एकदा बैठक होत आहे या वित्तीय पर्यवेक्षण मंडळाची. आता याच्यामध्ये वित्तीय पर्यवेक्षण मंडळाचा जर विचार केला तर कोणती कामं केली जातात आणि त्याचं प्रमुख काम आपण अभ्यासलं की वित्तीय बाजाराचं पर्यवेक्षण करायचं आहे. आणि या मंडळामार्फत वित्तीय नियमन केलं जातं. आपल्याला जर विचारलं की वित्तीय नियमन हा शब्द आला, वित्तीय नियमन म्हणजे कोणत्या ज्या पद्धतीने ही कामं पार पाडायची आहेत त्याचं नियमन कोणत्या पद्धतीने होईल हे ठरवण्याचं काम वित्तीय पर्यवेक्षण मंडळ करतात. त्याला फायनान्शियल रेग्युलेशन असं म्हटलं जातं. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल फायनान्शियल रेग्युलेशन म्हणजे नियमन. रेग्युलेशन कोणामार्फत केले जाईल तर या मंडळामार्फत, रिझर्व्ह बँकेच्या. जे वित्तीय कामकाज पार पाडलं जातं त्याचं नियमन करण्याचं काम म्हणजे वित्तीय नियमन करणं, त्याला आपण म्हणतो फायनान्शियल रेग्युलेशन. म्हणजे थोडक्यात आणखी तुम्हाला जर स्पष्टता हवा असेल की या वित्तीय क्षेत्रातील जेवढ्या जेवढ्या यंत्रणा कार्यरत आहेत त्यांचे लायसन्स चेक करण्याचं काम कोण करतं? हे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ. वित्तीय क्षेत्रातील जेवढ्या जेवढ्या एंटिटीज आहेत किंवा यंत्रणा आहेत त्या यंत्रणांचं लायसन्स चेक करण्याचं काम कोणत्या मंडळामार्फत, रिझर्व्ह बँकेचं कोणतं मंडळ पार पाडतं? वित्तीय पर्यवेक्षण मंडळामार्फत पार पाडलं जातं. शिवाय हे तर आहेत, लेखापरीक्षण सुद्धा करत आहे. लेखापरीक्षण म्हणजे लेखे तपासणे, त्यांचं परीक्षण करणे, अशा प्रकारची कामं हे वित्तीय पर्यवेक्षण मंडळाकडून केलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे थोडक्यात आणखी आपल्याला याच्यावरती चर्चाही करता येऊ शकते, भरपूर चर्चा करता येऊ शकते. विचार करा, वित्तीय क्षेत्रातील यंत्रणा असं आपण म्हटलं. पुन्हा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की वित्तीय क्षेत्रातील जेवढ्या यंत्रणा आहेत त्यांच्या नियमन करण्याचं काम करणारं हे मंडळ आहेत. मग तुम्ही म्हणाल वित्तीय क्षेत्रातील यंत्रणा कोणत्या? सगळ्या बँका आहेत, गैर बँका आहेत, विकास वित्तीय संस्था आपण अभ्यासल्या, ह्या वित्तीय क्षेत्रातील यंत्रणा आहेत. त्यांचं नियमन करण्याचं, त्यांचं पर्यवेक्षण करण्याचं, सुपरविजन करण्याचं काम वित्तीय पर्यवेक्षण मंडळ करतात. आणि शिवाय सगळ्या बँका, सगळ्या गैर बँका, वित्तीय संस्था यांचे लेखे तपासण्याचं काम आपण म्हटलं, लेखा परीक्षण करण्याचं काम सुद्धा कोणतं मंडळ करतं? रिझर्व्ह बँकेचं, तर वित्तीय पर्यवेक्षण मंडळ करतं. शिवाय आपल्याला असंही सांगतं की वित्तीय नियमन, वित्तीय नियंत्रण म्हणजे थोडक्यात बँक घोटाळे झाले तर बँक घोटाळ्याशी संबंधित जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणांची तपासणी, ते प्रकरणं हाताळण्याचं काम कोणाकडे असतं? वित्तीय पर्यवेक्षण मंडळाकडे. शिवाय आपण NPAs पाहतो. या ठिकाणी जर तुम्ही बँकांचे NPAs, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, आता याचं तुम्हाला थोडक्यात मी सांगेल आपल्या भाषेमध्ये. आपण काही लोक असं पाहतो बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांचे फोटो लावलेले असतात आणि ते फोटो कशाचे असतात की ह्यांची कर्ज थकीत आहेत, ते कधीच भरत नाहीत, मग त्यांचे फोटो लावतात. मग सांगायचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी काही कर्ज अशी असतात की जी बुडीत असतात, माघारी येतच नाहीत, त्याच्याशी संबंधित नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स ही संज्ञा आहे. अशा प्रकारे हे जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत यांची सुद्धा तपासणी
या वित्तीय पर्यवेक्षण मंडळाकडून केली जाते. म्हणजे जेवढ्या जेवढ्या वित्तीय यंत्रणा आहेत, जेवढ्या जेवढ्या वित्तीय बाबी आहेत, त्यांचं सुपरविजन करण्याचं काम कोण करतं? तर वित्तीय पर्यवेक्षण मंडळ. लक्षात आलं? अशा प्रकारे हे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. एकदा रिव्हिजन करूयात. वित्तीय पर्यवेक्षण मंडळ असं आपण अभ्यासलं आणि कोणत्या कायद्यानुसार याची स्थापना झाली आहे? 1934च्या कायद्यानुसार. कधीपासून हे चालू झालं? 1994 पासून. त्याच्यानंतर त्याचं प्रमुख काम काय? वित्तीय बाजाराचं पर्यवेक्षण करतं. वित्तीय बाजारामधले जेवढे घटक आहेत, बँका, गैर बँका, त्याच्यानंतर आपण विकास वित्तीय संस्था, यांचं सुपरविजन करण्याचं काम हे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ करेल. बैठक कधी होते? महिन्यातून एकदा बैठक होते. वित्तीय नियमन केलं जातं, हे मी तुम्हाला सांगितलं. फायनान्शियल रेग्युलेशन, लेखापरीक्षण तपासणे हे प्रमुख काम आहे. अध्यक्ष गव्हर्नर असतात, हे लक्षामध्ये ठेवायचं. उपाध्यक्ष 4 डेप्युटी गव्हर्नरांपैकी एक जण या वित्तीय पर्यवेक्षण मंडळाचा उपाध्यक्ष असतो. लक्षात आलं? अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. हे महत्त्वाचं आहे की जेवढ्या जेवढ्या वित्तीय यंत्रणा आहेत त्यांची लायसन्स चेक हे करतात, लेखापरीक्षण करतात आणि वित्तीय नियमन करतात. आपल्याला जर विचारलं की वित्तीय पर्यवेक्षण मंडळ खालीलपैकी कोणते कार्य पार पाडते? वित्तीय नियमनाचं काम पार पाडेल. सर्व यंत्रणांचे ज्या वित्तीय यंत्रणा आहेत त्यांचे लायसन्स चेक करण्याचं काम हे करेल आणि लेखापरीक्षण करण्याचं काम हे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ करतं. रिझर्व्ह बँकेचं हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? हे दुसरं मंडळ आपण अभ्यासलं. या ठिकाणी पहा, आपण दुसऱ्या मंडळाचा अभ्यास केला. हे झालं वित्तीय पर्यवेक्षण मंडळ. आता शेवटचं आपलं राहिलं देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ, BPSS, याचा आपण अभ्यास करूया. BPSS हे पहा, देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ. तर हे BPSS आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स, असं या मंडळाला म्हटलं जातं. देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ याचा विचार करायचा. आता याच्याविषयीचा कायदा किती सालचा आहे याचा आपण विचार करूयात. ह्या कायद्याचा जर विचार केला तर 2007चा ॲक्ट आहे. हा जो ॲक्ट आहे देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ 2007चा ॲक्ट आहे. आता हा जो ॲक्ट आहे या ॲक्टला नाव पण दिलंय देणी व निरसन यंत्रणा कायदा असं म्हटलं जातं. आपण म्हणूयात देणी व निरसन यंत्रणा, देणी व निरसन यंत्रणा कायदा असं म्हटलं जातं. याला 2007चा ॲक्ट आहे. पहिली गोष्ट लक्षात आली. आता आपल्याला समजावून घ्यायचं हे जे मंडळ आहे त्याचा उद्देश कोणता आहे. देशामध्ये सर्व देणी व निरसन यंत्रणा आहे त्याचं नियमन करणे. आता तुम्ही विचार कराल देणी आणि निरसन यंत्रणा म्हणजे काय. उदाहरणार्थ पहा, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या बँका आहेत. माझं एका बँकेत खातं आहे, तुमचं दुसऱ्या बँकेमध्ये खातं आहे. आपण या ठिकाणी उदाहरण घेऊन पाहूयात. एक व्यक्ती आहे आणि ही दुसरी व्यक्ती आहे. या व्यक्तीचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे. या व्यक्तीचं बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे. या व्यक्तीला, हा जो पहिला व्यक्ती आहे त्या पहिल्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला पैसे द्यायचे. मग त्यांनी काय केलं की ह्याचा SBIचा चेक दिला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा चेक दिला. पण ह्याचं खातं कुठं आहे? बँक ऑफ इंडियात आहे. मग याने काय केलं, याच्याकडून स्टेट बँक ऑफ इंडियाचा चेक घेतला आणि बँक ऑफ इंडियामध्ये टाकला. आता चेक एका बँकेचा टाकला दुसऱ्या बँकेत. मग ह्याला म्हणायचं देणी. एका बँकेला दुसऱ्या बँकेची जी आपण देणी दिली जातात तर ती देणी काय करायचं, यांचं निरसन कोण करतं? रिझर्व्ह बँक करते. त्यासाठी रिझर्व्ह बँकेमध्ये एक विभाग असतो, त्याला म्हटलं जातं देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ. असे अनेक बँकांचे, वेगवेगळ्या बँकांचे चेक असतात, ते सगळे एकत्र आणले जातात या मंडळामध्ये आणि ती देणी दिली जातात, निरसन केलं जातं त्या देण्यांचं, म्हणजे ते क्लिअर केलं जातं, क्लिअरिंग हाऊस. अशा प्रकारे हे नियमन करणं यासाठी एक मंडळ आपल्या देशामध्ये आहे, रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ.
लक्षात आलं? कॉन्सेप्ट क्लिअर झाली? तर या मंडळाला जे अधिकार प्राप्त आहेत ते देणी व निरसन यंत्रणा कायदा, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ॲक्ट 2007 असं त्याला म्हटलं जातं. आता याच्यामध्ये कोण कोण सदस्य असतात? याच्यामध्ये सदस्यांची रचना आता आपण पाहूयात. सदस्य कोण कोण असतं पहा. सदस्य 3 प्रकारे आपल्याला याचे सदस्य पाहता येतात. सदस्य कोण कोण असतात याच्यामध्ये? एक असतात गव्हर्नर, आणखी कोण असतं? सगळे डेप्युटी गव्हर्नर, ऑल DY गव्हर्नर, सगळे डेप्युटी गव्हर्नर हे सदस्य आहेत. आणि तिसरं आहे मध्यवर्ती संचालकापैकी 3 संचालक. मध्यवर्ती संचालकापैकी 3 संचालक. मध्यवर्ती संचालकापैकी 3 संचालक. तर हे सदस्य आहेत. हे देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ जे आहे रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत, याचे सदस्य कोण कोण असतात? एक असतात गव्हर्नर, आपण म्हटल्याप्रमाणे हे झाले गव्हर्नर. दुसरे झाले सर्व डेप्युटी गव्हर्नर. आणि तिसरं आहे मध्यवर्ती संचालकापैकी 3 संचालक. एवढे सदस्य या मंडळामध्ये असतात. म्हणजे सदस्य कोण कोण असतात हे तुमच्या लक्षामध्ये येईल. आता विचार करा, या मंडळाचा जर तुम्ही विचार केला तर या मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? या मंडळाच्या अध्यक्षांचा जर तुम्ही विचार केला तर गव्हर्नर अध्यक्ष आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अध्यक्ष कोण आहेत? गव्हर्नर. याचे अध्यक्ष गव्हर्नर असतात. लक्षात आलं? अध्यक्ष कोण असतात? सदस्य कोण असतात ते आपण पाहिले. आता पहा, याच्यामध्ये काही निमंत्रित सदस्य पण असतात. मग त्याचा आपण विचार करूयात. निमंत्रित सदस्य कोण कोण निमंत्रित सदस्य असतात? निमंत्रित सदस्य याचाही आपल्याला विचार करावा लागतो. काही निमंत्रित सदस्य असतात असं आपण म्हणतात. निमंत्रित सदस्यांपैकी 2 सदस्य कार्यकारी संचालकामधून आलेले असतात. 2 कुठून येतात? कार्यकारी संचालकांमधून 2 सदस्य असतात. कार्यकारी संचालकांमधून 2 सदस्य कुठून आलेत? पहा, 2 सदस्य आलेत कार्यकारी संचालकामधून. एक रिझर्व्ह बँकेचा मुख्य कायदा सल्लागार असतो. एक सदस्य RBIचा मुख्य कायदा सल्लागार. हे निमंत्रित सदस्य असतात. याच्यामध्ये निमंत्रित सदस्य कोण असतात हे पण तुमची या ठिकाणी कॉन्सेप्ट क्लिअर होईल. 2 कार्यकारी संचालकांमधून आलेले आणि एक रिझर्व्ह बँकेचा मुख्य कायदा सल्लागार हे असतात. आणि इतर सदस्य रिझर्व्ह बँकेच्या बाहेरचे असतात. मग हे लक्षामध्ये ठेवायचं. आता पहा, याचं काम कोणतं आहे त्याचा आपण विचार करूयात. आपण या ठिकाणी कामाचा विचार करूयात. 2 व्यक्तींचा आपण विचार केला होता. आपण या ठिकाणी म्हटलं होतं एकाचं खातं SBI मध्ये आहे, एकाचं बँक ऑफ इंडियामध्ये आहे. याला SBIचा चेक दिलाय. SBI यानं हा चेक बँक ऑफ इंडियामध्ये टाकलाय. अशा प्रकारे अनेक बँकांचं होत असतं. तुम्ही व्यवहारामध्ये सुद्धा पाहता, तुमचं एका बँकेत खातं असतं, तुम्हाला दुसऱ्याच बँकेचा एखादा चेक आलेला असतो. अशा प्रकारे देशातील या वेगवेगळ्या बँकांचे जे चेक असतात त्यांची देणी घेणी या सर्वांचं क्लिअरिंग करण्याचं काम कोण करतं? तर या देणी घेणीचे क्लिअरिंग आपण म्हणूयात, हे सगळं क्लिअरिंग करण्याचं काम कोण करतं? तर RBI. आणि त्यासाठी त्यांनी एक मंडळ स्थापन केलं, त्याला म्हटलं जातं देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ. लक्षात आलं? सर्व बँकांची खाती जी असतात ते रिझर्व्ह बँकेत असतात. उदाहरणार्थ विचार करा,
आपली खाती कुठे आहेत? आपली खाती वेगवेगळ्या बँकांमध्ये असतात आणि बँकांची सुद्धा खाती असतात रिझर्व्ह बँकेत, ती CRRच्या रूपाने आपल्याला दिसून येतात. बँकांची खाती रिझर्व्ह बँकेमध्ये असतात हे लक्षामध्ये ठेवायचं. आता रिझर्व्ह बँकेमध्ये खाते आहे, मग अशा प्रकारे जे वेगवेगळ्या बँकांचे चेक आहेत त्यांची देणी घेणी क्लिअर करण्यासाठी एक क्लिअरिंग हाऊस म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येतं देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळाची स्थापना केली गेली. उदाहरणार्थ वेगवेगळी देणी भागवणं, ती पूर्ण करणं, तशा प्रकारे. आणि मग वेगवेगळ्या बँका काय करतात, तर हे जे निरसन ग्रह आहे त्याचं सदस्यत्व घेत असतात. अशा प्रकारे हे सदस्यत्व देण्याचं काम बँकांना, याच्यामध्ये बँकांना समावेश करून घेण्याचं काम या मंडळाचं असतं, जे रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत येतं, देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ. आता क्लिअर तुमच्या लक्षात आलेलं असेल हे काय आहे. अनेक लोक आपल्या देशामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या बँकांचे चेक देतात, म्हणजे वेगवेगळ्या बँकांना एकमेकांची येणी देणी असतात. मग ती येणी देणी कुठं पूर्ण केली जातात, त्यासाठी एक क्लिअरिंग हाऊस आहे, त्याला आपण म्हणतो देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ. मग या मंडळाचं सदस्यत्व बँकांना दिलं जातं आणि बँकाचे सदस्य झालेले असतात. लक्षात आलं? अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण 3 मंडळं पाहिलेली आहेत. कोणकोणती 3 मंडळं पाहिली पहा या ठिकाणी. मध्यवर्ती मंडळ समिती, वित्तीय पर्यवेक्षण मंडळ, देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ. अशा प्रकारे मध्यवर्ती संचालक मंडळाच्या मंडळाअंतर्गत कार्यरत असणारी ही मंडळं आपण अभ्यासली. आता हा झाला रिझर्व्ह बँकेचा भाग 2. पुढच्या अभ्यासामध्ये आपण महत्त्वाची समिती, मौद्रिक धोरण समिती, मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.